श्री परमरहस्य अध्याय 3। श्री परब्रह्मणे नमः। द्वितीय अध्यायी परम पावन निरोपिला तीर्थ महिमा जान। वीरशैवांचे मुख्य लक्षण गुरु भक्ती वर्णिली तैसेच गुरुमूर्ती। ती कैसी पूजावी प्रेम प्रीती। आनंदोनी जगदंबा पार्वती प्रश्न करी शंकरासी। देवी वाच को मार्गो वीरशैवाना का स्थिति काच धारणम का पूजा लिंग निष्ठा का ब्रही में परमेश्वरम। कोण मार्ग स्वामी वीरशैवाचा स्थिती धारण कोण नेमतयाचा। कैसा नियम लिंगार्चनाचा तो निरोपा स्वामी। शिववाच लिंगार्पितं विना भुक्ते अनामृतं विषव प्रथम। गते लिंग त्यजत प्राणं वीरशैव सेवहि। शिव म्हणे ओ गिरजे आता वीरशैव सांगू ओजे। ज्या मार्गासी म्या वंदिजे गुरु भावनेने। लिंग हाची जयाचा प्राण तो हरवताची सोडी प्राण। ऐसे हे वीरशैव लक्षण जान देवी साचपे। जो मार्ग पतित पावन त्या मार्गे चाले तो विरक्त पूर्ण। त्यासी वंदिता तुटे बंधन 84चे। जो वीरशैव मार्गी पुरता तो क्रिया निष्ठे आचरे शुद्धता। अणुमात्र क्रिया भंगता देहची टाके। लिंगार्पित केली वाचून काही पदार्थ न करी सेवन। पात्री अर्पिल्या विष म्हणून न सोडे कदापि। लिंग निष्ठा परिपूर्ण तो लिंगी असे लिंग होऊन। लिंग गेलिया प्राण राहे केवी तयाचा। आधीच लिंग प्राण भरला असे तो लिंगची होऊनी वसे। लिंग गेलिया तो रे ऐसे केवी घडे। लिंग हृदयीचे जीवन लिंग प्राणाचा प्राण। लिंगा माझे मिश्रित होऊन असे जो काम। ते लिंग गेलिया देह ठेवी हे ऐसेने घडेची देवी। पती गेलिया वाचने जीवेन तरी ते नो हे पतिव्रता। तैसे लिंग गेलिया जो राहे तो वीरशैवची नोहे। प्राण गेलिया देहे प्रेतची बोलिजे। जयाचा प्राणलिंगी भरला तो कैसा असे देही उरला। लिंग गेलिया देही संचारला पिशाचवत जाणी जये। लिंगा विना वाचने ते प्रेता समान जानने। की भ्रातारावीन जीने विधवा जैसे। विधवा झाली तरी काय होते देवे काय उने केले दुजे याते। याते उत्तर दे जलते परिसो देवी। जरी तिने तुझा भ्रतार केला तरी पाठ करीन म्हणती तिला। सवाशिनपणाचा महिमा गेला देवी धर्मी नाही ते। केवी लिंग गेलिया बांधी आणिक तो पाठ करण समान देख। वीरशैव नोहे पोट वाईक वेशधारी बोलिजे। म्हणून या एक निष्ठे वर्तिजे गर्भकाली प्राप्त शिवलिंगजे। तयासीच प्रेम भावे पूजिजे एक निष्ठे करुणिया। तोची प्रेमे करावा जतन वीरशैवांची जी मूळ कोण। ग्रंथार्तरी अवलोकुन भ्रष्टाचारे न वर्तावे। म्हणून लिंगा माझी दयाचा प्राण तोची वीरशैव महागण। क्रिया कर्मनिष्ठा पूर्ण तारक शिवाचारासी।
भवी देखिता अनुमात्र न आचरे स्वकर्म तंत्र भवीने सेविले जे पात्र हे हाती धरिणा इंद्रियाची द्वारे न बैसे अंतरी आत्मा ओवरे आसे तो बाहेर कदा येत नसे स्वसुखी रतला सदा तयाची लागता चरणे कृपा करीते चिक्षणे अजात भक्त नयने अश्रुपात होतसे नेमे षटकाल करी पूजा तितुकीचीच नाही हे ओजा न्यास ध्यान युक्त सहजा करिता अत्यंत 6 वेळा पूजा करी सहजा त्या वेळा कोण कोण ओजा तेने संतोष मे शिवराजा निरोप तुझ आता पहिली पूजा अरुणोदय करे प्रहर दिन आलिया दुसरी 2 प्रहराती तिसरे चौथी तिसरे प्रहरी के 5वी सायंकाळी करे 6वी पूजा मध्यरात्री करावया आळस न करे लिंग पूजेसे 6 पूजा न घडती तरी लिंग त्रिकाळ लिंग निष्ठा धरी त्रिकाळ ही न घडती तरी तो पशु जड जीव बहु धाव एकांतावरी एकांती लिंग अर्चा करे भवी देखता न करे लिंग पूजा तो लिंग पूजे वीर शैव सदा पावते वैभव जे का भुक्ती अभिनव लिंग पूजा प्रभावे त्या योगे मी ही सुंदरी वसे वीर शैवा मंदिरी पूजांती प्रसादाची थोरी असे जाण्या तेथीचे शिव भक्ता घरीचे अन्न करी अज्ञ जना पावन ते असे सत्य शिवार्पण अन्यार्पण नसेचे जे जे असे शिवार्पित ते जाण परम पुनीत ते सेविल्या मजसे पावत अनायासे तत्वता अलिंगी अथवा लिंगधारी शिव धर्माची निंदा करे त्याचे मुख न पाहे कांतरे तो वीर शैव जाणावा जया वस्त्राची परवा नाही पांगरी तरी एक घुंगडी पाहे अंगासी जे वस्त्र तेहे बल तैसे जोड वस्त्र लिंगासे जोड कोपे न लावी तैसे मिळाले तरी घाली पायत नाशे नित्य नेमे पायी न सुनी पादुका न चालावे मार्गे देखा वाहनी अरुळावे अनेका देश संचारा कारणे कोपे न जोडी शुद्ध करिता हस्त पावड हाती धरिता सोहम सोहळा पवित्र युक्ता शोभे भाडी त्रिपुंड रुद्राक्ष माळा शोभे गळा स्नान पूजेची या वेळा न देखे भवजन मेळा त्याते भाषण न करे सहजाचे घेणे देणे तेही शरणा वाचून न घेणे बहुत बोलणे विनोदे हसणे न करी कदा आम्ही म्हणतले सहजी घेणे परी सहजातया जाणे निधीयुक्त घेणे करणे आचारा ते मिळे तैसे चरण धरून या 3 वेळा कृपा करा म्हणता वेळोवेळा तरीच घे जे ऐसिया कळा हसत ते विरक्त मार्ग बिना विन काही घेण्याची तया नाही सोने रूपादी काही न शिवे हाती ज्ञान वैराग्य मिळे क्रियेशी राखे तोची वीर शैव बोली जे त्यासी क्रिया टाकी तयासी शिवगण न मानिती शिष्य आचार करी पूर्ण देशिका दे योग्य भोजन त्या ते स्वय देखून आनंद मानितसे ज्ञान वैराग्य क्रियेशी राखितो धन्य वीर शैव वंशी क्रिया सोडून चाले त्यासे शिक्षेने मार्गा लाविजे जे झालासे क्रिया त्याज तया कोणी म्हणतील पूज्य धर्मे वर्तता राज्य नष्ट होय वैभव जरी ज्ञानी पूर्ण झाला तरी स्वधर्माचारी मान त्याला आचार भ्रष्ट होता व्यर्थ गेला जन्मा येऊनिया त्याने जे अनेक परोपकारू
केली तीर्थे लहान थोरू तैसीची दाणे अपारू बोवाजी रथ दिले तरी क्रियेविन जे पुण्य ते सुकृतासी होय ऊने म्हणून टाकी जे सज्जने क्रियाचारासी वडील अग्रगण क्रिया टाकीते तरी नेनतेही तैसेची वर्तिते म्हणून न टाकी जे अधिक स्थिती वाढविजे सज्जनी एरवी क्रिया रहित ज्ञान जाणे परिजना कारणे करणे परोपकारार्थ वर्तने परी हेतो अक्रिय अंधा मार्गी लाविजे आपण हळूहळू चालिजे तेवी अज्ञान अंध ओजे लाविजे मार्गा क्रियेची ऐसा परोपकारी परम पुरुष पट्टाधिकारी बोलिजे तयास तोची तारक शिवाचारास धर्म गुरु आशा धरुणे बोधिना पूजा मान इच्छिना परस्त्रीस पाहिना कामदृष्टी कदा जीव हिंसा करीना शब्दे कोणास भूस दुःख येना भुवई उचलीना कोणावरी जयाचे नाव विरक्त तो कासयासी नोहे लिप्त श्वान वमन मानित भोग विलास सर्वते तयासी लोह कांचन गारा आणि समरत्न मान अपमान समान आनंद भरित सर्वदा तया प्रिय अप्रिय काही सर्वता उरलेची नाही निंदा स्तुती एकुणी हर्ष विषाद नोहे मनी कोणी केली जरी निंदा हर्ष मानी तयाच्या शब्दा मान अपमानाचे भेदा न जाणे विरागी तो शांती दया क्षमा सुबुद्धी अनर्थ कोणा न करी कधी वासना तृष्णा कुबुद्धी उचाळी न करी कदा नाही जाणीवेचा तोरा नाही क्रियेचा उभारा तो शिवयोगी खरा वीरशैवा श्रेष्ठ के ज्ञानानळे इंद्रिय व्यापार खोमिले षड विकार तो आकार रूपी निराकार शिवयोगी विदेहे पाताळतेची गोठले घृत करण्याकार झाले तेवी अमूर्त मूर्तीस आले वीरशैव रूपे काम क्रोध द्वेष मत्सर लोभ मोह दंभ अहंकार निंदा कुटाळे कुचेष्टा क्रूर व्यापार नाही शिवयोगिया सोडणे बांधणे न करी जंजाळ चिंता उद्वेग नाही हळहळ मन कल्पना रहित निर्मळ धुतले मोती जैसे सकळ स्थिरतासी अधिपती चरण स्पर्शे तीर्थे पावन होते जगद उद्धारावया विचारते निष्काम बुद्धी कोटे गोडी धरून तोषेना मान दिदल्या फुगेना अपमान लिया कुंथेना तोची वीरशैव म्हणावा मृत्यूसी कदा भीना मी मरण हे ध्यायिना मी उपजलो हे आठवेना स्वतः सिद्धपणे मी बाळ तरुण वृद्ध हे नाटवे तया अखंडत्व बोध जाती कुळ गोत्र संबंध नाटवे तया वीरशैवा जयाचा गर्भीच मंत्रपिंड संस्कारे निपजला मार्तंड अविद्या अनाचार हे बंड राहिले केवी गुरु कृपेने मासपिंड गेला तो संस्कारे मंत्रपिंड झाला अविद्या अंधार दूर केला प्रकाशला स्वयंप्रकाश आत्मा तरी स्वतः सिद्ध असे तया काही पावन नसे पावनता जगी जीवसे देहाची लागिते पाहता देह तरी अपवित्र तया ही पावन करी गुरुमंत्र आत्मा स्वतः सिद्ध सर्वत्र वस्तुरूप झालासे बाह्य अभ्यंतरी अवघाची कोंदाटला पर ब्रह्म तोची तो बोले चाले तोची निज स्वभावे बोले बोले प्रेम प्रीती अमृतासी परेसर म्हणती
एके तो आनंदे चित्ते सद्भावे उठी मनी तया जे बोलो ते प्रतिबंधक परिसत्या होय सुखदायक न बोले लौकिक भेदिक परमार्था लागोने काया वाचा मने जगा लागी सुख देणे ऐसे असे जयाचे वर्तने तोची विरक्त जाणावा पुढे पाहून चालणे जीव मात्राचे राखणे सर्वा घटे जाणणे सदाशिव स्वरूप सदाशमदमय वर्तत अंतकर्णी शमद इंद्रिय दमित अखंड वैराग्य भरित षटस्थल ब्रह्मबोधी सदा ऐसा हा विरक्त पुरुष तोची परमात्मा अविनाश तद्रूप स्वयं प्रकाश शिवयोगी तो जुई वस्तु अगम्य अगोचर अव्यक्त अनंत अपरंपार परमरूपाचे हे बीजांकुर गवगवीत विरडले तोची शिवयोगी साचार उद्धारावया चराचर वर्ततसे महिवर ममाज्ञे करुणिया जे का अद्वैत अनुपम अगोचर आणि अनाम जे अचल अलक्ष परब्रह्म तेची निश्ची महोनी असे जो निजरूप निर्गम्य निर्गुण जो निर्मुक्त निरामय निरंजन तो परम पुरुष गुणाधिधान ऐसा होनी ठेला तो निसंग निर्लेप निष्प्रपंच जो निजरूप अनिर्वाच तोची सुनिश्चय साच होणी ठेला तो चितद्रूप चिन्मैत्रेक जो चितानंद चित्प्रकाशक तोची समरस होणी एक राह्य स्वरूपी सदा ऐसे जे वीरशैव मार्गिक ते सोय स्वतंत्र सुखदायक तया मज नाही वेगळीक पार्वती सत्य जानपा ते मज क्षणभरिणा विसंबती मी हे तैसाच तया प्रती म्हणून जे पूज्य सर्वांप्रती जान देवी निश्चये आम्ही तयासी ध्यावू सदा तयाचे गुण गाऊ तया गुरुत्वे भाऊ आम्ही देवी सर्वता तो देव आम्ही भक्त तया ध्यावू हृदयात आम्हा देव पण निश्चित तयाचे नियोगे तो प्राण सखा आम्हा बहु त्याचे चरण हृदयी ध्यावू तया वाचुनी न पाहू परवस्तू अनेक परशिव म्हणजे तयासी तो अतीत व्यापकासी आता बहु काय बोलणे आम्हासी मुकुटमणी होय तो सर्वांसी गुरु रूप होय त्याचे भावे वंदी जो पाय तो तात्काळ होऊनी ठाय निज रूपचे स्त्रावर लिंगा जे ध्याते तया स्थावर गुरु म्हणते उपासनेचे निज स्थिते कार्याकार न असे कर्म उपासने बांधुनी गाठी जे सर्व काळ वाहते कंटे न करी दुजे वाटा घाटे चरलिंग त्या मनी जे तोची जाणावा परशिव गुरुमुखे घ्यावा अनुभव तमुचा तयावरी पूर्ण भाव नसे परवस्तू आनिक तो सर्वा गुरुरूप होय त्याचे भावे वंदी जो पाय तो तैसाची होणे जाय निमग्न वस्तुरूपी ऐसा तो श्री गुरुनाथ परम पावन पुनीत जंगम रूपे वर्तत तारावया भक्ता ते तया सर्वस्व भजावे तनु मन धन अर्पावे अन्न वस्त्रादिक सेवावे गुरुरूप मनोनिया अन्न वस्त्रादिकं देयं गुरवे तत्परायणम् अभावे सर्व वस्तूनां स्वशरीरं निवेदयत तया सर्वस्व भजावे
तनुमान धन अर्पावे, अन्न वस्त्र प्रेमे ओपावे, निष्काम बुद्धी. अनंत वित्तो हिनो ओपीन, गुर्वे तत्परायणं, कृत्वा दाता नमस्कारं, स्वशरीरं निवेदेत. ज्यासी वित्त विषय नाही, तेने अंगे सेवा करावे काही. सेवे शरीर निवेदिले तेही, तत्पर होनिया. ऐसे अंगे करिता सेवा, शिवपद प्राप्त होय जीवा. गुरु ते भाविता ब्रह्म भावा, तरी स्वय ब्रह्मची होय. ऐसा वेदांतीचा भाव, गुरु न म्हणावा मानव. म्हणता दोष अभिनव, घडती सत्य जाणा. गुरु मनुष्य ऐसे भाविता, तरी दोष होय तत्वता. आपण या ब्रह्म रूपता, घडे केवे. म्हणून गुरु पर ब्रह्म भाविजे, मग आपणही ब्रह्म होईजे. श्री गुरु निज वस्तू जाणीजे, सेवा कीजे सद्भावे. कर्मणा मनसा वाचा, गुरुवे भक्ती वत्सलः. शरीरं प्राणमर्थंच, सद्गुरुभ्यो निवेदित. मन बुद्धी वाचे जे जे कर्म होती, ते भक्ती वत्सल गुरु से अर्पिती. जे शरीर प्राण अर्थ निवेदिते, तेची अधिकारी मोक्षासी. गुरु वाचुने सर्वथा, आणि कनेन ते देवता. गुरु मंत्रे वेन तत्वता, फल नसे जपकासी. गुरु अज्ञे वेगळे न वर्तते, गुरु संतोषे जे करीती. गुरु कृपा तेची निज मुक्ती, सर्व काळ शिष्यासी. ऐसी गुरु भक्त पार्वती, तयांची अत्यंत मज प्रीती. ऐकोनी संतोषली मूळ शक्ती, चरणी माता ठेविला. म्हणे मेने आवरमा, बरवा निरोपिला गुरु महिमा. धन्य धन्य भक्त विश्रामा, कृपा केली मजवरी. श्री गुरु महात्मा सादर, ऐकोता श्रोते चतुर. पावन होती सत्वर, भाववर्णा पासुनिया. पुढे प्रश्न करेल पार्वती, ऐकोनिष्टोषेल पशुपती. अतिरहस्य उमे प्रती, निवेदिल शिवतो. इति श्री परमरहस्य सार अमृत, शिव गौरी संवादी वर्तित. त्याची टीका करोणी प्राकृत, कृत्य कृत्य मन्मथ. इति श्री परमरहस्य हर गौरी संवादे, वीरशैव विरक्त लक्षण निरूपण नाम. तृतीय अध्याय पूर्णः. संत श्रोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. श्री गुरु रत्नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव. ओम शांति शांति शांति.